भावांनी मराठी पिक्चरला या अवस्थेमधून वर काढायची सध्याची ताकद, हिंमत आणि कुवत कुणाच्यात असेल तर ते म्हणजे प्रवीण तरडे. हां, खरोखर आता जसा यांचा देऊळ बंद 2 आला, माझी या पिक्चरकडं अजिबात एवढी अपेक्षा नव्हती, पण पिक्चर बघितल्यानंतर माझा जो काय एक्सपिरियन्स होता तो या व्हिडिओत तुम्हाला सांगतो. पिक्चर मला कसा वाटला, त्यातलं आवडलं काय आणि काय नाही आवडलं. सगळ्यात आधी याच्या स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर जसं टायटलमध्ये लिहिलं आहे, देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची. आता ती परीक्षा कसली आहे, ती परीक्षा कोण घेतं आहे आणि त्याचा पेपर काय आहे, हे सगळे या पिक्चरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जसं आता पहिल्या पार्टमध्ये आपल्याला राघव शास्त्री तिथं जो एक सायंटिफिक विचाराचा आपल्या स्वामींच्या विरोधात नडला होता, अडला होता आणि त्याचं जे काही शेवट झाला होता ते आपल्याला माहीत होतं. आता इथं जो आहे ना, स्वामी येतात पण स्वामीला आणण्याचं जे कारण आहे की नाही ते खतरनाक याच्यामध्ये घेतले. आता साधी सिंपल स्टोरी सांगतो तुम्हाला, शेवट काय रिव्हील करत नाही, पण तुम्हाला एक म्हणजे कल्पना देतो. एक शेतकरी आहे पायगुडे नावाचा, आता त्याची आत्महत्या करून घेतो. तो आत्महत्या केल्यानंतर ती जी बायको आहे, जी संगीता पायगुडे, तिला स्वामींना भेटायचं असतं कारण तिचा नवरा हा खूप मोठा स्वामी भक्त असतोय. आता पिक्चर सुरुवातच तिथून होतो, जिथून ती एक दगड घेते आणि वारुळाला मारते आणि तिथून स्वामी बाहेर येतात. आता स्वामी फक्त तिला दिसत असतात. आता दोघांच्यामध्ये एकच हे लागतं, काय लागतं ते आपण म्हणतो पैज लागते, की या 8 दिवसामध्ये एकही आत्महत्या आमच्या तालुक्यामध्ये होता कामा नये अशी संगी म्हणते. आता जर आत्महत्या झाली तर कायमची संगी सगळी देवळं बंद करणार असते. आता स्वामींचं इथं काय काम असतं, स्वामी हे चॅलेंज घेतात, स्वीकारतात आणि ते म्हणतात की या 8 दिवसात कोणतीही आत्महत्या मी होऊ देणार नाही. आता ती आत्महत्या होते का नाही आणि स्वामी काय काय प्रयत्न करतात हे सगळं तुम्हाला या पिक्चरमध्ये बघायला मिळेल. आता पॉझिटिव्ह गोष्टी सांगतो. सगळ्यात आधी याचं जे लेखन आहे की नाही, सॅल्यूट, प्रवीण तरडे यांना सॅल्यूट, जबरदस्त. यातले जे संवाद लिहिलेत म्हणजे नादखुळा, 1 लाइनर्स, कधी असे जे पंच आहेत ते जबरदस्त आहेत. हा पिक्चर म्हणजे एक कॉमेडी, थोडंसं सस्पेन्स, एवढं काय म्हणू शकत नाही पण थोडं आहे, थ्रिल आणि एक्साइटमेंट आणि काय म्हणू शकतो आपण याला, एक इमोशनल काळजाला हात घालत्याला एक जबरदस्त याचं कॉम्बिनेशन आहे या पिक्चरचं. पिक्चरच्या टायटलवरनं आपल्याला असं वाटतंय की बाबा जुना कुठल्या तरी काळातला पिक्चर असेल किंवा आस्तिक नास्तिक लोकांच्यासाठी असला कुठला तरी असेल, पण तसं नाही आहे. पिक्चर बघितल्यानंतर तुम्हाला कळते की हा पिक्चर सगळ्यांच्यासाठी आहे. सगळ्यांच्यासाठी या पिक्चरमध्ये काय ना काय याच्यामध्ये नक्की आहे आणि पिक्चर इतका इमोशनल पण आहे आणि इतका कॉमेडी पण आहे. आता ॲक्टिंगचं जर बोलायला गेलं तर स्नेहल तरडे मॅडम जबरदस्त. काय ॲक्टिंग आणि काय डायलॉग डिलिव्हरी आहे ना, नादखुळा. अख्खा पिक्चर म्हणजे मी म्हणतोय जेवढा पिक्चरचा आहे तेवढ्या 75% सगळ्या पिक्चरच्या सीनमध्ये 80-85% सीनमध्ये स्नेहल तरडे मॅडम आणि आपले स्वामी समर्थ म्हणजे मोहन जोशी हेच आहेत. आणि या दोघांची जी काही जुगलबंदी आहेत ना, ज्या संवादांची जुगलबंदी इतकी क्लास आणि A1 लेवलची, पिक्चर कुठंच कुणालाही हर्ट करत नाही. असं वाटतं की एक डायलॉग बोलल्यानंतर अरे आता इथं काय स्वामी उत्तर देतील, पण जे स्वामी उत्तर देतात ते ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता संगी काय उत्तर देईल, पण संगी जो पुढचा दगड फेकते ते म्हणजे एकापेक्षा एक, म्हणजे चोरावर मोर असं म्हणण्यासारखं असतं. आणि जे काय चॅलेंज स्वामी स्वीकारतात त्या चॅलेंज काय पूर्ण होतं आहे का नाही आणि त्यांना कोणकोणत्या गोष्टीचा सामना करावा लागतो. आणि जे यातली कॉमेडी आहे की नाही, मला ती लय आवडली. म्हणजे सैराट नंतरची जी काय आत्ता मला कॉमेडी यात जी वाटली ती जबरदस्त वाटली. आणि बाकी मला म्युझिक थोडंसं जे खटकलं म्हणण्यापेक्षा त्या लेवलचं नाही, ज्या लेवलचं पिक्चरची कथा आहे, म्हणजे स्क्रीन प्ले, संवाद वगैरे सगळं जे आहे ना ते. बाकी यातले ॲक्टर्स जे आहेत आपल्याला मुळशी पॅटर्नची सगळी टीम याच्यामध्ये बघायला मिळेल. आता दिसणारच सोडा, कारण प्रवीण तरडे आहेत म्हटल्यावर त्यांची सगळी टीम, जे पिट्याबाई आहे, भुतकर आहे, राहुल भुतकर आहेत, हे सगळे, ओम भुतकर, राहुल्याच तोंडात येतोय बघा, ओम भुतकर, हे सगळे आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आणि या सगळ्यांची ॲक्टिंग टॉप नॉच लेवलची आहे. सगळे छोटे थोडे कॅमिओ आहेत, पण मस्त जे काही केलं आहे ते मी एकदा तुम्हाला अवश्य रिकमेंड करेन. स्पेशली हा पिक्चर तुम्ही बघा स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे यांच्यासाठी बघा. प्रवीण तरडे जो विलन याच्यामध्ये साकारला आहे ना, आता तो शिशुपाल, आता दरवेळी प्रत्येक युगातला शिशुपाल हा मारला गेला आहे, पण या शिशुपालाचं नेमकं काय होतं आहे ते तुम्ही या पिक्चरमध्ये नक्की बघा. अवश्य रिकमेंड करेन, नक्की बघा देऊळ बंद 2. आणि जर बघितला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला.